आणखीन एक भारी सण असतो त्या दिवशी, त्याला म्हणतात वटपौर्णिमा. काय म्हणतात? वटपौर्णिमा. हा, त्या दिवशी काय करते आई? आई वडाच्या झाडाला नाही, त्या दिवशी बाबा जातो वडाला, अशा फेऱ्या मारतो आणि दोरा बांधतो. नाही, मग आई वडाच्या झाडाला असा दोरा गुंडाळते. आई वडाच्या झाडाला गुंडाळते. असं नाही गुंडाळ. कसं गुंडाळ? वडाला दोऱ्याने अशा फेऱ्या मारते आई, म्हणजे वडाला गुंडाळते का नाही? बरं, वडाला पारंब्या असतात का नसतात? असतात. आणि पिंपळाला पारंब्या असतात का नसतात? नसतात. पिंपळाला पारंब्या असतात का नसतात? 1 2 3 10 पर्यंत सांगायचं आपल्याला. पिंपळाला पारंब्या असतात का नसतात? 1 कन्फर्म सांग. वड मोठा वृक्ष आहे का छोटा आहे? मोठा. बरं, ती पारंबी खाली लोंबकळत आली की काय करतो आपण? पारंब्याला लोंबकळतो. हो, तू पाहिलाय वड? हो. वड खूप वर्ष जगतो, हे माहिती का तुला? हो. किती वर्ष जगतो? 50 पेक्षाही जास्त जगतो. 100. तू कुठे पाहिलास वड? वडाचं झाड कुठे पाहिलंस? मी छोट्यावाला पण बघितलं, मोठ्याला. छोट्याला कुठे पाहिलंय? माझ्या गच्चीत. तुमच्या गच्चीत वड आहे? हो. मग आई तिथल्या वडाला फेऱ्या मारते का मोठ्या? तिथल्या गच्चीतल्या. म्हणजे आई ठेवून घेते वड आणि फेऱ्या मारते वटपौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे आपण प्रदक्षिणा घालतो की नाही वडाच्या वटपौर्णिमेला, आई असं दोरा गुंडाळत जाते का नाही? बरोबर. मग गच्चीतल्या वडाला फेऱ्या मारते आई का तिकडे मोठ्या वडाला जाते? मागच्या वेळेस तर गच्चीतले आलं. हो, मग दोरा पण छोटा लागला असेल. थोडस. ओके. हो, तू हुशार मुलगी आहेस म्हणून. बर, सण आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपल्या आयुष्यात काय काय मज्जा येते? काय काय? फटाके उडत जातात. अरे, दिवाळी तर राहिलंच आपलं. दिवाळीत काय काय करतो आपण? फटाके फोडतो. फक्त दिवाळी फटाके फोडण्यासाठी असते? मग दिवाळी कशासाठी असते? दिवाळी चकल्या खाण्यासाठी असते. दिवाळी फराळ. फराळात काय काय येतं बेटा? चकली, लाडू, करंज्या. काय काय येतं बरं? काय काय येतं सांग की. मोदक. मोदक फराळात येतो. गणपती देतो ना मोदक. चकली. बर, तुझ्या भावाचं नाव नील आहे, तो तुला त्रास देतो का? जास्त नाही पण देतो. म्हणजे काय त्रास देतो तो तुला?
अभ्यास करताना पेन्सिल वगैरे ओढतो, कधी कधी माझी महत्वाची गोष्ट घेतो. मग तू त्याला रागवतेस का? हो. कसं रागवतेस? असं बसून दाखवतोस. समजा हा नील आहे, रागव. नील दे ना मला पटकन, माझ्या कामाचं आहे ते. तो काय म्हणतो? परत एकदा. नील दे ना मला, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. काय महत्वाची गोष्ट? पेन्सिल. पेन्सिल काय महत्वाची गोष्ट? पेन्सिल नसली तर अभ्यास होणार नाही तुझा. नाही. पेन्सिलने अभ्यास करते, डोक्याने अभ्यास करते तू. अरे पेन्सिलने डोक्यातलं लिहिते ना. हो. हो. काय लिहिते? ईस पीक चवकट किडवर बदाम खाण्याचा. बर बदाम कसा लागतो? बर नीलशी भांडण झालेला एक असा प्रसंग तुम्हाला सांग. म्हणजे प्रसंगाचा अर्थ. प्रसंग म्हणजे असं घडलं होतं त्यावेळेस. म्हणजे काय भांडण बिंड होते, तो काही त्रास देत नाही, आणि तुला आठवतच नाही तर काय? प्रसंग म्हणजे आता आपण एकमेकांशी बोलतोय, हा एक प्रसंग चालू आहे. अशी एक घटना मला सांग. माझं पेन्सिल वर लागून. तुला 4-5 पेन्सिल दिल्या तर भांडण बंद होऊन जाईल का? पण त्याला टोक असेल. शार्पनर दिलं तर शार्पनर करून घे. तो रबर पण देतो एक. तुझ्याजवळ पेन्सिल असतील, खोडरबर असेल, शार्पन असेल, म्हणजे मग तुला भांडायची गरज नाही. पण नीलने जर त्या पण पेन्सिल घेतले तर आपण अजून पेन्सिल या. मग तो काय करणार ते पेन्सिल? म्हणजे तुझा मुद्दा काय आहे की त्याने पेन्सिल घ्यायला नाही पाहिजे तुझी. त्याच्याकडे पेन्सिल नसते का बरं? तुटलेली असते. मग त्याला तू टोक करून दिलं तर काय फरक? तो भिंतर गिरगडे काढेल. मग तू लहानपणी करत होती की तस? नाही. हो. बाबाला विचारा. मी नाही करायची. हो मला माहिती आहे तर. विचारलंय बाबाला. लिहून दिले बाबाने, पाठवले लिहून मला. कुठे? ठीक आहे. नाही ते जाऊ दे. हो. नाही पाठवलं. लहानपणी सावनी खूप आवडायचो. लिहिले. आणि बघ घरी 2 आज्या आहेत, 2 आजोबा आणि पणजी आजी आहे. सगळ्यांसोबत ती भांडते. कुठे भांडते? हो.